नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सरळ व्याज अंकगणित या विषयामधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हटलं तरी चालेल. मॅक्झिमम पोलीस भरतीमध्ये मॅक्झिमम 3 ते 4 क्वेश्चन आपले व्याजदरावर राहतील. ते सरळ व्याज असो, चक्रवाढ व्याज असो किंवा कोणताही व्याजदर असो, त्यासाठी हा चॅप्टर आपल्याला सुरुवातीपासून बघायचा आहे. या आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत सरळ व्याज. सरळ व्याज काढायचं कसं आणि बिना फॉर्म्युला काढायचं कसं, शॉर्ट ट्रिक्सने कसं काढायचं हे तुम्हाला आज मी सांगणार आहोत. आता बघा, आपल्यासमोर एक क्वेश्चन आहे. 4% वार्षिक व्याजदराने 5 वर्षांसाठी 3,000 रुपये कर्ज घेतल्यास सरळ व्याज किती? आपल्यासमोर हा प्रश्न आहे. पहिले आपल्याला काय करावं लागेल, प्रश्न हा समजून घ्यावा लागेल. प्रश्न समजून घ्यायचा म्हणजे कसं घ्यायचं, मराठीतच लिहिलेलं आहे तर मराठीतच समजून घ्यायचा असं नाही. आपण या प्रश्नाला अजून काहीतरी थोडे प्रश्न विचारू जेणेकरून या प्रश्नाची तोडफोड होईल. जसं की एका व्यक्तीने कर्ज घेतलं, किती रुपयाचं घेतलं? 3,000 रुपयाचं घेतलं. ते किती टक्क्यासाठी घेतलं? 4%नी घेतलं. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. तर त्याला ते व्याज किती भरावं लागेल आपण आपल्या भाषेमध्ये सांगू, तेव्हा ते आपल्याला प्रश्नाची तोडफोड. कारण की पुस्तक की भाषा आणि आपली भाषामध्ये थोडा फरक राहते. तर मॅक्झिमम मुलांना गणित जमत का नाही, त्यांना प्रश्नच समजत नाही, त्या कारणाने त्यांना गणितच जमत नाही. त्यामुळे सर्वात पहिले काय करायचं, आपण प्रश्न समजून घ्यायचा. प्रश्न काय म्हणते, प्रश्नामध्ये दर कोणती, मुद्दल कोणती आणि मुदत कोणती, ह्या गोष्टी आपल्याला समजायला हव्या. तेव्हाच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. आत्ता आपण बघू 4% वार्षिक व्याजदराने म्हणजे 5 वर्षासाठी घेतलेली रक्कम. आता बघू, आपण सर्वात पहिले लक्षात घेऊ 3,000 रुपये. आता सुरुवातीला काय करायचं, शॉर्ट ट्रिक्समध्ये 3,000 कडून रक्कम घेतली, बरोबर आहे. किती वर्षासाठी घेतली, किती टक्क्यांनी घेतली? 4%. तर 3,000चे 4% सुरुवातीला आपण काढून घेऊ. 3,000चे 4% काढून घ्यायचे. कसे? 3,000 पहिले आपण असं लिहून घेऊ, 3,000चे 4% असं लिहिलं. इथून 3,000 घेऊ, च्या जागी गुणाकार देऊ आणि या पर्सेंटेजच्या जागी 100 लिहू. 4/100. काय उत्तर येईल आपलं? हे 2 कटले, हे 2 कटले, 3 चौक 12, 120. 120 हे आपलं झालं एका वर्षाचं व्याजदर. आता एका वर्षाचं व्याजदर हे आपलं 120 रुपये आहे. तर 5 वर्षाचं किती, म्हणजे 120 गुणिले 5. 5 येईल, खाली 1 येतो पण 1 असला काय नसला काय सारखंच पडते. 12×5 60. उत्तर आहे आपलं 600. विदाऊट फॉर्म्युला, कोणताही फॉर्म्युला न लावता आपलं उत्तर निघलं किती आहे? 60. हे झालं आपलं विदाऊट फॉर्म्युला. आता हेच उदाहरण आपण फॉर्म्युला लावून बघू, किती उत्तर येते. 600 उत्तर कशामध्ये आहे? ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर. आपण काय करलं आहे, फक्त सुरुवातीला 3,000चे 4% किती हे काढलं, म्हणजे आपला एका वर्षाचं व्याजदर निघते. त्याला डिवायडेड बाय एकूण वर्षासाठी व्याजदर आपण केलेलं आहे. ही ट्रिक आपली नेहमी लक्षात राहू द्यायची. आता बघू आपण फॉर्म्युल्यानुसार काढून. हाच प्रश्न फॉर्म्युल्यानुसार काढून आपलं उत्तर येते का? हा वरती फॉर्म्युला दिलेला आहे. मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. जे उत्तर येईल ते काय राहील? आपलं सरळ व्याज राहील. आता बघा, फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्या किमती टाकायच्या आहेत. एकूण काय करायचं आपल्याला, मुद्दल. याच्यातली मुद्दल कोणती राहील? मुद्दल म्हणजे रक्कम. याचं मराठीमध्ये अर्थ लक्षात घ्या, हे गणितातले शब्द आहे, आपल्याला कन्फ्युजन नको. मुद्दल म्हणजे रक्कम, दर म्हणजे रेट, कोणत्या रेटने घेतला, आणि मुदत म्हणजे किती मुदतीसाठी घेतला. मुदत म्हणजे वर्ष, आपण त्याला वर्ष म्हणू. आता मुद्दल आपल्याला काय दिली आहे? 3,000 रुपये. मुद्दल 3,000 रुपये घेतली. त्याला किती टक्के दर होता? आपला 4%. दर आपण काय घेऊ? 4% गुणिला मुदत किती वर्षासाठी होती? 5 वर्षासाठी. फक्त या इक्वेशनमध्ये आपण काय करत आहोत? किमती टाकत आहोत. 4 वर्षासाठी होती भागिले 100. येणारं उत्तर काय राहील आपलं? सरळ व्याज राहील. याचा भाग तोडू. 100 हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले,
इक्वेशनमध्ये उरलं काय 30 गुणिले 4 गुणिले 5 बरोबर 3 चौक 12, 12 पंच 60, हा 0 इथे लावायचा. उत्तर आपलं 600. आपल्याकडे 2 पद्धती आहेत. तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीनं आपण सोडवू शकता. हे विदाऊट फॉर्म्युला आणि हे विथ फॉर्म्युला. आता याच्यानंतरचं दुसरं उदाहरण बघू याच टॉपिकवर. उदाहरण नंबर 2 आपण असं बघू. त्याच प्रश्नामध्ये थोडाफार चेंज केला. सेम टू सेम आपण जसं मागच्या उदाहरणामध्ये घेतलं तसंच. सुरुवातीला शॉर्ट टिक्स बघू. शॉर्ट टिक्समध्ये काय येईल आपलं. आता एक लक्षात ठेवायचं, जिथे हा पर्सेंटेजचं सिम्बॉल असेल तिथं असं लक्षात ठेवायचं पर्सेंटेज इज इक्वल टू 100. तिथं आपल्याला 100 लिहायचेच आहेत. आता सरळ आणि सोप्या भाषेमध्ये बघू. 20 हा पर्सेंटेजचा सिम्बॉल घेतला म्हणजे याला आपल्याला काय करायचं भागिले 100 घ्यायचं गुणिले 3 वर्षासाठी गुणिले 3000. ही रेष वाढवून टाकायची. ही रेष वाढवून टाकली. हे आकडे याचा गुणाकार याच्यासोबत हे तिन्ही आकडे जे आहेत ते आपल्याला सरळ वरच्या लाईनमध्ये देऊन घेतले. ठीक आहे. खाली 100 आले तर आपल्याला काय येईल. हे 2 शून्य कट केले. जे उत्तर येईल ते सरळ व्याज राहील. ठीक आहे. उरलं काय आपल्याकडे 20 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 दुनी 9 दुनी 18. ठीक आहे. हे सॉरी 3000 आहेत. 9 दुनी 18 घेतले. हे 2 शून्य जशाच तसे. उत्तर आलं आपलं 1800. ऑप्शन नंबर 1 हे झालं आपलं पहिली पद्धत. दुसरी पद्धत आपली काय येईल. पद्धत नंबर 1. पद्धत नंबर 1 काय करायचं आपल्याला. हे वरचे जे आकडे जेवढे दिसते सरळ व्याज काढताना आपल्याला काय करायचं. वरचे जे आकडे त्याच्या वरच्यावर एक गुणाकार करून टाकायचा भागिले 100 करून टाकायचा. दुसरी पद्धत घेऊ. पद्धत नंबर 2. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय येईल आपलं. मुद्दल किती आहे 3000 रुपये. 3000 रुपयाचे 20% काढायचे आहेत. 20% काढायचे आहेत. जे उत्तर येईल ते काय राहील. एका वर्षाचं व्याजदर राहील. एका वर्षाचं व्याजदर राहील. एका वर्षाचं व्याजदर. आता बघू याला 3000 च्या जागी काय टाकायचं आपल्याला गुणाकार. हे लक्षात राहू द्यायचं. चे जिथं आला तिथं आपल्याला टाकायचं. आपल्याला काय टाकायचा गुणाकार टाकायचा. आपल्याला प्रश्नाला तसं वापरायचं. 3000चे 20% किती. 3000चे 20% किती येईल. हे गुणाकार केले 20 भागिले 100 बरोबर किती येईल. हे 2 शून्य कटले. 3 दोन्ही 6. हे आहे 600 रुपये. 600 रुपये किती वर्षाचं आहे आपल्याला. एका वर्षाचं व्याजदर. आता आपल्याला व्याजदर विचारलं किती वर्षाचं. 3 वर्षाचं. 3 वर्षाचं व्याजदर आला त्यालाच गुणिले 3 करू बरोबर 1800. ही झाली आपली दुसरी पद्धत. पद्धत नंबर 2. पद्धत नंबर ही वरच्या आकड्याची सर्वांचा गुणाकार करायचा आणि भागिले 100 करायचं. दुसरी पद्धत आपली काय राहील. याला असं वाचायचं 3000चे 20%. मुद्दतचे 20% किती त्याला गुणिले 3. हीच आपली दुसरी पद्धत. नंतर आपली पद्धत नंबर 3 काय राहील. फॉर्म्युल्यानुसार नियमानुसार. प्रत्येक इथं आपला नियम चालेल. नियम काय म्हणते. हा फॉर्म्युल्यामध्ये काय घेऊ. मुद्दल किती आहे. एकूण मुद्दल 3000 गुणिले त्याला दर किती म्हणावे लागेल आपल्याला. 20% आपला त्याचा दर राहील. मुदत किती घेतली आपण 3 वर्षासाठी भागिले 100. उत्तर येणारं काय राहील आपलं सरळ व्याज राहील. याला सोडून बघू. ही ट्रिक जी आहे ही पुस्तकी ट्रिक आहे. पूर्ण फॉर्म्युल्यानुसार नियमानं चालतो. याच्या बाहेर गणित तज्ज्ञांनी ही ट्रिक आपल्याला दिलेली आहे. त्या नियमानं चालू. आपण कसं काय करत आहे. तिन्ही पद्धत तुम्हाला जी सोपी वाटते ती उचला आणि सोडवा. आपलं महत्त्वाचं काय उत्तर येणं. इथं 1800 आलं. इथं 1800 आलं. इथं बघू किती येते. 100ला भाग तोडला. 2 वरचे शून्य काटले. इक्वेशनमध्ये काय उरलं
30 गुणिले 20 गुणिले 3 भागिले काहीच नाही. येणारं उत्तर आपलं सरळ व्याज राहील 3 दुनी 6 सायंत्रिक 18. 18 केले, एकूण किती शून्य आहेत 2. उत्तर आलं 1800 रुपये. तिन्ही ठिकाणी कोणतीही पद्धत वापरा, आपलं उत्तर एकसारखंच येईल. त्यामुळं तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही इथून उचलून यूज करू शकता. फक्त एवढी विनंती आहे की तुम्हाला जर दैनंदिन जीवनात खरंच कामाची गरज, खरंच एक ज्ञानाची गोष्ट जर बघायची असेल तर तुम्हाला फॉर्म्युला हा लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला अजून सोपं जाईल, तुमच्या ज्ञानात भर पडेल. आपण शॉर्ट ट्रिकनं सोडवतो, पेपरमध्ये सोडवतो, पण दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही फॉर्म्युले लर्न करा. फॉर्म्युले हे महत्त्वाचेच आहेत. विदाऊट फॉर्म्युले काही नाही. शॉर्ट ट्रिक वापरा, पण वेळोवेळी वापरा, परंतु फॉर्म्युले हे तुम्ही लक्षात असू द्या. नंतर याच्यानंतरचं दुसरं उदाहरण बघू. सरळ व्याजावरच तिसरं उदाहरण बघू याच टॉपिकमधलं. आता सरळ व्याजामध्ये आपण उदाहरण नंबर 3 घेऊ. उदाहरण नंबर 3 कसं राहील हे आपण बघू. आता प्रश्न टॉपिक तोच आहे, सरळ व्याजच टॉपिक आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे. आपण पहिले काय काढलं, सरळ व्याज काढलं, पण या प्रश्नामध्ये सरळ व्याज ऑलरेडी दिलेलं आहे. आपल्याला काढायची ही मुदत, ती कशा प्रकारचे काढू बघू. पहिले सरळ व्याज आपल्याला काय दिलेलं आहे 5400. किती वर्षाचं, 3 वर्षाचं. 3 वर्षाचं. प्रश्न वाचा पहिले. एका माणसाने बँकेकडून दर 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. ते 3 वर्षामध्ये त्याने 5400 भरलं. म्हणजे एकूण सरळ व्याज आपलं किती आहे 5400. किती वर्षाचं, 3 वर्षाचं. आता हेच सरळ व्याज आपल्याला काय काढायचं, एका वर्षाचं काढायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 5400ला 3ने भागावं लागेल. 3ने भागावं लागलं. आता याचं उत्तर काय येईल आपलं, का 3 1 3 3 1 3 उरले 2, 3 7 21, 3 8 24. एका वर्षाचं निघते आपल्याला 1800. तर एका वर्षाचं 1800 म्हणजे काय होते आपल्याला, 1800 म्हणजे आपले दिलेल्या रकमाची 12% रक्कम एका वर्षाची. 12% रक्कम बरोबर आहे. आता 1800 बरोबर 12, तर 100 किती, 1800 गुणिले 100 भागिले 12. भाग देऊ 6 50 50 करून टाकले. नंतर 6 1 6 6 2 12 6 3 18 6 1 6 6 3 18 5 3 15. किती शून्य आहेत, 1 2 3 2 3. उत्तर आलं 15000. ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर. अशा प्रकारचे गणित प्रॉब्लेम आले तर अशा प्रकारे सोडवायचं. फॉर्म्युला सांगितला असता, पण पुन्हा तुम्ही कन्फ्युजनमध्ये जासाल, त्यामुळे फॉर्म्युला सांगितला नाही. आता फॉर्म्युल्यावरून तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, नाहीतर त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. कारण की जर फॉर्म्युला आणि विदाऊट फॉर्म्युला 2 ऑप्शन जर घेतले तर आपण स्वतःच कन्फ्युजनमध्ये राहू. त्यासाठी आपण याच्यानंतरचं उदाहरण बघू.